5 वर्ष पूर्ण झाली, पण मला अजून मूळ बाळ नव्हते. याचा कारण म्हणजे माझा नवरा. हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं. मी असे कुणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल, कारण माझा नवरा जास्तीत जास्त 2-3 मिनिटे टिकत होता. त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते. तर मी काही पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला. आमच्या घराच्या मागील गल्लीत एक तरुण होता. तो साधारण 25 वर्षाचा होता. हळूहळू आमची ओळख झाली. नवरा कामाला गेल्यावर तो माझ्या घरी यायचा. दिवशी मी बाथरूम मधून बाहेर येताच समोरून तो आला. माझं ते पाहून त्याने तिथेच माझी, नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपिका आहे. मी 35 वर्षाची आहे. मी एक विवाहित महिला आहे आणि मी राहायला मुंबईला आहे. मी मुंबईच्या एका मोठ्या सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे. माझा नवरा एका कंपनीमध्ये काम करतो. तो सकाळी 10 वाजता जातो आणि रात्री 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहे, पण अजून मला मूळ बाळ नव्हते. मी दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर आहे. माझी उंची साधारण 5 फूट इंच होती आणि शरीराने भरदार, कारण प्राध्यापक असल्याने मला नेहमी स्वतःची देखभाल करायची असते. पण मी शाळेच्या बाहेर फिरल्यावर मुलांपासून तर शिक्षक सगळेजण मला खालून वरून बघायचे. मी शाळेत खूप स्ट्रिक्ट होते, पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट आहे जी माझ्या लग्नानंतर खरी राहिली नाही. खरं म्हणजे माझा नवरा मला जे हवे होते ते मी अपेक्षित होते त्यात तो कधीही यशस्वी झाला नाही. पहिल्या रात्रीच तो अगदी अपयशी ठरला. मला वाटलं काही हरकत नाही. कधी कधी जोशात माणूस थोडा कमी पडतो, पण नंतर प्रत्येक रात्री हेच होत होतं. तो 1 मिनिटातच काम संपवायचा. सासरे मी नवी असल्याने सुरुवातीला मी शांत राहिले, पण हळूहळू मी त्याला सांगायला लागले की तू तुझा वेळ वाढव. त्याने खूप प्रयत्न केले, अनेक उपाय केले, डॉक्टरांकडून उपचार घेतले, पण परिणाम तसाच राहिला. जेव्हा मी माझ्या सहलींना किंवा इतर नातेवाईक महिलांना भेटायचे, त्यांना त्यांच्याकडून ऐकायचे की त्यांचं सगळं बरोबर चाललं आहे. 20 ते 25 मिनिट तेव्हा मला खूप दुःख होत होतं. मी सुद्धा खोटी सांगायचे की माझं सुद्धा सगळं छान आहे, पण खरं तर माझं काय होतं हे फक्त मी जाणत होते. मला नव्वतं वाटतं की तो माझ्या आयुष्यात काही बदल घडवू शकेल. हळूहळू माझं मन उदास आणि निराश होऊ लागलं. हळूहळू मी असे कोणीतरी शोधत होते जो मला सर्व आनंद देऊ शकेल, कारण माझा नवरा जास्तीत जास्त 1-2 मिनिटे टिकत होता. त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे उठत नव्हता आणि मी अधुरी राहत होते. त्यामुळे लग्नाच्या काही वर्षानंतर मी पाहिलं की माझा पती सक्षम नाही. तर मी पर्याय शोधायला लागले आणि मग माझ्या जीवनात आनंद आला. आमच्या घराच्या मागील गल्लीत एक तरुण होता, साधारण 25 वर्षाचा. जेव्हा मी स्वतःवर काही कामासाठी जात असे तेव्हा तो मला बघायचा. सुरुवातीला त्याचं बघणं मला अप्रिय वाटायचं, पण जेव्हा माझ्या गरजा माझ्यावर हावी होऊ लागल्या तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून त्याला पाहायला लागले. एक दिवस तो मला पाहून हसला. मी पण त्याला प्रतिसाद दिला. असेच काही दिवस गेले. एक दिवस तो मला रस्त्यात भेटला आणि त्याने मला चहा पाजला. त्याच्याशी बोलल्यावर मला तो एक चांगला मुलगा वाटला. रंग, रूप, कट, काठी सर्व काही ठीक होती. मी त्याला विचारले की तू काय करतो, पण तो म्हणाला की त्याची 12 होऊन आता यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे. त्यानंतर आमच्या आणखी काही भेटी झाल्या, त्यामुळे मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला. त्याच रात्री त्याचा फोन आला. आम्ही खूप वेळ बोललो. पहिल्या रात्री त्याने मला मैत्रीण म्हणून प्रपोज केले. मी लगेच मान्य केले, कारण मला माहीत होतं की जितका वेळ मी घालवेन तितकीच वेळ निघून जाईल. मित्रत्व झालं आणि मला त्याच्याकडून अनेक मजेदार फोटो आणि व्हॉट्सअप मेसेज आले. 2 दिवसानंतरच मी त्याला होकार दिला. त्यानंतर सर्व काही बदलले. मी खूप आनंदी होऊ लागले. शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात अनेक मुले मला बघायची. मला देखील काही मुले आवडायची, पण कधीच गोष्ट पुढे गेली नाही. आता तर मी विवाहित होते, पण हे जाणून देखील की ते नातं जास्त दिवस टिकणार नाही. एक दिवस मी संधी शोधून त्याला माझ्या घरात बोलावलं.
माझा पती रात्री 11 वाजेच्या आधी घरात येत नव्हता. मी कॉलेजच्या सुट्टीचा बहाणा केला आणि स्वतःला थोडा वेळ दिला. तो चॉकलेट घेऊन आला. मी त्याला बसवले, चहा पाजला. त्यानंतर काही काळ इकडची तिकडची बोलणी केली. दोघेच विचार करत होतो की कोण आधी सुरुवात करेल. अखेर तो म्हणाला, दीपिका, मी तुला एक गोष्ट बोलू का? तुला त्याचा वाईट तर वाटला नाही ना? मी म्हटलं, होय, बोला. तो म्हणाला, फोनवर तर आपण एकमेकांशी खूप बोलतो. असे म्हणून तो उठून माझ्यासमोर एक पाय टेकून बसला. मी सुद्धा उभी राहिली. त्याने एक गुलाब काढला आणि माझ्या दिशेने वाढवला. दीपिका, आय लव्ह यू. तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस का? मी म्हणाले, होय, मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करते. तो पुढे म्हणाला, तर मी माझ्या प्रेमाला पक्की करू का? हे ऐकून माझं हृदय जोरात धडायला लागलं. मी त्याच्या वयाच्या मुलांना शाळेत शिकवत होते. मी त्याची हिंमत बघून खूप खुश झाले होते. चित्रपटात आणि टीव्हीवर हे सगळं बघितलं होतं, पण हे सगळं खरेखुरे माझ्याशी होत होतं. मला समजत नव्हतं की काय करावे. मी त्याच्या समोरून उठले आणि थोडं दूर जाऊन त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. मनात वीज कडकडत होती. तो म्हणाला, माझ्याकडे बघ दीपिका. पण मी तशीच उभी राहिली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आपल्या दिशेने फिरवलं आणि माझा चेहरा वर उचलला. मी माझ्या डोळ्यांची पापणी बंद केली. एक अत्यंत गोड आणि मऊ अनुभव झाला. आम्हाला दोघांना जीवनातील अमृत मिळालं होतं. रिकाम्या हाताने तो जाणारा नव्हता. तो माझी प्रशंसा करू लागला. मी लाजले आणि हसले. मी त्याला पूर्णपणे मोकळीक दिली. मी देखील आज सर्व काही अनुभवू इच्छित होते. तो त्याच्या कामाला लागला. मी म्हटलं, अरे हळूच. तो म्हणाला, काय झालं? मी म्हणाले, काय नाही, तुझं चालू दे. जेव्हा मी त्याला हटवलं तेव्हा माझं शरीर थरथरत होतं. मला समजायला थोडा वेळ लागला. जेव्हा मी समजले तेव्हा तो म्हणाला, दीपिका, तू ठीक आहेस का? मी म्हणाले, होय, मी ठीक आहे. तो म्हणाला, तर पुढे सुरू करू? मी मान्य करून मान हलवली. आमच्यात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली, पण या बाबतीत मी हरले. मी इतकी भावूक झाले की मी रडायला लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. त्याने विचारले, काय झाले? मी म्हटले, काही नाही. एकदम सगळ्या शरीरात घाम येऊ लागला. मी भावशून्य झाले. काही क्षणांनी डोळे बंद करून अनुभव घेत राहिले. माझे श्वास वेगात वाढायला लागले. माझ्या घाचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहरात गेले. एका हाताने माझ्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चोखो करायला लागले. हा खेळ 10 मिनिट चालला. मी आता रंगात आली होती. मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. माझी आवाज येत होती. मी सुस्काटे टाकीत होते. तो अधिकच वेगळा स्पर्श करत होता. त्याच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाली होती. मी जोरजोरात श्वास घेत होते. त्याचे पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. तो गादी हलवून हात घालून मला वर केले आणि परत माझे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागले. मी उसळत जोरजोरात श्वास घेत होती. मी खूप उत्साहित झाली होती. मी पण फुल रंगात होती. त्याने सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतली. तो माझा राहिलेले कपडे बाजूला केले. आता माझी सुंदर नाजूक चापे घडी तिला अधिक आकर्षित करत होती. तो लगेच माझे अस्तित्व मोकळे करत कचकन स्वारी केली. तशी मी किंचाळले. माझ्या डोळ्यातून पाणी आले. तो माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मग हळूहळू तो हालचाल करू लागला. तशी मी आनंदाने डोळे मिटू लागले. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुकावून जाऊ लागले. तो आता माझा तळ गाठू लागला. तशी मी माझा सुस्काटे टाकायला लागले. तो खूप चवटाळून माझ्या जीवनाचा तळ गाठत राहिला. आम्हाला नात्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारख्या आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होता. मी नुसती माझे सुस्काटे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता.
त्याचे अस्तित्व मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत या सणांचा पुरेपूर आनंद घेत होती. मी मध्येच डोळे मिटवून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे तू. मग तो अधिक हलचल करत आनंद घेत होता. शेवटी मी त्या सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचले. मी आवाज करत पकड घट्ट करून आसके देऊ लागले. माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदी झाले होते. हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत गेली आणि मी शांत झाले. तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळातच त्यालाही स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट सण जवळ येत त्याचा वाण फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागला. त्याला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होते. मी त्याच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळणार नाही. तेव्हा तो आनंदाने खुश होत म्हणाला, तुझ्यासारखी सुंदर आंटी शेजारी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी आंटी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच आपण खूप भाग्यवान आहे. आज मी परिपूर्ण झालो होतो. आता माझी कोणतीही इच्छा अधुरी राहिली नाही. त्याने विचारलं, तू तृप्त झालीस का. मी म्हटले, होय पूर्णपणे. कसा वेळ गेला हे कळलंच नाही. मग त्याने म्हटले, आता मला जायचं आहे. तो उठला आणि निघून गेला. बराच वेळ मी तशीच पडले. बराच वेळानंतर मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये कसा वेळ गेला हे कळलंच नाही. बाथरूममध्ये मी अशात पाहिलं, मी स्वतःला इतकं सुंदर कधीच पाहिलं नव्हतं. पण काही असलं तरी आज मला छान वाटलं. मग मी स्नान केले, पुन्हा एकदा तयार झाले आणि माझ्या खोलीत व्यवस्थित गेले. मग घरच्या कामात व्यस्त झाले. काही दिवस असेच गेले. नवरा कामाला गेल्यावर आम्ही रोज असंच करायचो. पण एके दिवशी नवरा गावी गेल्यावर आमच्या शाळेतल्या सरांनी मला तिच्या घरी घेऊन गेला. त्याचा घटस्फोट झालेला होता. मी शाळेत तिच्यापेक्षा सिनियर होते म्हणून तो मला घाबरत होता. पण मला पाहून तो रोखू शकला नाही. मित्रांनो, पुढे कथा खूप रोमांचक आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून राहिलेली कथा पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.